आज आपण पोहे घेणार आहे. प्रथम मी चाळणीत पोहे घेतलेत. इथे मी मिरची कढीपत्ता घेतलेला आहे, त्याचबरोबर मी पोहे घेतलेत चाळणीत, आणि मी कांदा आणि टोमॅटो जे आहे ते चिरून घेतलेलं आहे. इथे साहित्य तयार आहे आपलं. आता कढईत मी तेल घेतलेलं आहे, त्यात मी पहिली मोहरी घालते आहे. मोहरी तडतडली की थोडी जिरं घालणार आहे. दोन्ही तडतडलं आपलं व्यवस्थित की त्यामध्ये आपण हिरवी मिरचीचे तुकडे घालणार आहोत. 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी बारीक चिरून. व्यवस्थित सगळं फ्राय करून घेणार आहे आपण. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदे मी 2 घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे आपण. कांदा गुलाबी होईपर्यंत चांगला परतायचा आहे. त्यासोबत मी इथे कढीपत्ता घालणार आहे, धुवून घेतलेला. तर छान असं आपण सगळं परतून घेऊ, एकदम खमंग असं. कांदा आपला गुलाबी झालेला आहे. त्यानंतर आपण इथे 1 टोमॅटो घालणार आहे बारीक चिरलेला. आता सगळं परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपण हळद घालणार आहे. हे सगळं परतून घेऊन या स्टेजला मी इथे टोमॅटो सॉफ्ट होण्याकरता या स्टेजला मी इथे मीठही घालणार आहे. आणि मीठ आपलं सगळ्या पोह्याला व्यवस्थित लागणार आहे याच्याने. त्यामुळे या स्टेजला मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचंय. आता आपण इथे जे पोहे आहेत भिजवून घेतलेले होते पाण्यात, ते मोकळे करून आपण घालणार आहोत. थोडे 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 असे घालायचे, म्हणजे गिजगा होत नाहीत पोहे आणि मोकळे होतात. तर पोहे घालून घ्यायचे सगळे व्यवस्थित आणि सगळं मिक्स करून घ्यायचंय छान असं. पोहे भिजवताना खूप पाणी घालायचं नाहीये आपण, अगदी थोडंसं पाणी घालायचंय आणि मोकळे करून हळूहळू ते कढईमध्ये घालायचे. आपले पोहे तयार आहेत. अशा नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय.